सहकारी गृहनिर्माण संस्थांची मला असं वाटतं की मुंबईच्या इतिहासातली सगळ्यात मोठी परिषद ही आपण त्या ठिकाणी घेतली आणि या परिषदेमध्ये एकूण 18 मागण्या माझ्यासमोर ठेवण्यात आल्या होत्या। त्यातल्या 16 मागण्या मान्य करून आपण त्याचा GR काढला आणि त्यातनं स्वयंपुनर्विकासाला एक मोठी चालना या ठिकाणी मिळालेली आपण बघितली। आज आपण पाहतोय की जवळपास 1500 सोसायट्यांचे प्रस्ताव या ठिकाणी आले आहेत। आता मला मुंबई गृहनिर्माणला आणि म्हाडाला सांगायचं आहे, तुम्ही मागच्या काळात चांगलं काम केलं आहे। आपण मागच्या काळामध्ये सिंगल विंडो सिस्टीम सुरू केली। या सिंगल विंडो सिस्टीममध्ये 45 प्रस्ताव तुमच्याकडे प्राप्त झाले, त्यापैकी 42 प्रस्तावांना तुम्ही मान्यता दिली। पण मी या गतीने समाधानी नाही। याचं कारण तुम्ही हा विचार करा की 1600 प्रस्ताव आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे 42-45 प्रस्ताव का आले? हे सगळे 1600 प्रस्ताव तुमच्याकडे का आले नाहीत आणि त्याला का अद्यापपर्यंत मान्यता मिळाली नाही? याचा अर्थ असा आहे की आपण ही जी सिंगल विंडो सुरू केलेली आहे याच्यामध्ये अद्यापही लोकांना अडचणी आहेत। बघा, स्वयंपुनर्विकास म्हटल्यानंतर अनेक दलालांची दुकानं बंद होत आहेत आणि ज्यांची दुकानं बंद होत आहेत ते खोडा घालण्याचा प्रयत्न करतात। पण मागच्या काळात जसं या बिल्डिंगच्या संदर्भात ज्या लोकांनी पैसे मागितले त्या क्षणी त्यांना आम्ही त्या ठिकाणी सस्पेंड केलं। मी आजच सांगतो, स्वयंपुनर्विकासामध्ये कोणीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याची नोकरी वाचवता येणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि या हिशोबाने काम केलं पाहिजे।